भोळे भावी कहे सुनात चंगले होय तैसे केले भक्ती भावे म्हणून चित्ता नाही आम्हाला नभो गर्भवासा जन्मनी आपोली इच्छा आपोली इच्छा करुधार भोगू सर्व काळ सर्व सुखे म्हणून चित्ता नाही आम्हाला नभो गर्भवासा जन्मनी तुका म्हणे आम्हा तुका म्हणे आम्हा देवाचा संगात नाही विसंवाद म्हणून चिंता नाही आम्हाला नभो गर्भवासा जन्म घेणे होय सकल विद्येचे अधिकरा तेच बंधू श्री चरण श्रीगुरूंचे रे नमस्कार आता नमो विठ्ठला राजा या पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार राजा रुक्मिणी पांडुरंगा प्रभे पुनि पुनि ऐसी माया करी रे मेरे प्रियतम तिथे योग विद्येस सामर्थ्य जिथे मानवा मिळे मोक्ष गाथा
तुझ्या दर्शने लोक स्वानंद गीती श्रुती धन्य झाल्या तुझे तुझ्या पायाशी सदा नम्र माता हे दुःख भोळे भावी कहे नाट चांगले होय पैसे केले भक्ती भावे म्हणून या चिंता नाही हमारा नभो गर्भवासा जनजने प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगत जगत चैतन्य भूषण पाषाण भूषण कथा जिजाऊ रमणचे सुप्रसिद्ध साधू जगत यांचा 4
आणि भगवत भक्तानं केलेल्या भगवत भक्तीचं फल प्रतिपादन करणारा अभंग सेवेत होतानी अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार घ्यायचा तोसा आपल्या गावामध्ये गेल्या 4 वर्षापासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह हनुमान जन्म उत्सवानिमित्त ही गाथा भजन सोहळा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी परम पूजनीय वैकुंठवासी सिद्ध संत सद्गुरु सीताराम महाराज सीतारामगड खरडा यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच आदरणीय महाराष्ट्रातील उत्कृष्ट पखवाद वादक आणि आपल्या भागाचा भूषण आमचे आदरणीय भक्तपरायण माझे बंधू आसाराम महाराज साबळे गुरुजी त्याचबरोबर आदरणीय आपल्याच भागातली सुंदर मृदंगाचार्य आमचे आदरणीय भक्तपरायण विभीषण महाराज सोंडे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने टाळकरी माळकरी गायनाचार्य मृदंगाचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या वाट्याला आली। दादा माझं भाग्य समजते तुम्ही सर्वांनी मला इथपर्यंत बोलवलं तुमच्या गावाची सेवा करण्याची संधी मला दिली त्याबद्दल गुरुजींना आणि आमच्या विभीषण दादांना कोटी कोटी धन्यवाद असते आणि अभंगाच्या पदाचं चिंतन करण्यात मी प्रवृत्त मुक्त केवले तेजोमय भगवान जगद्गुरु संतों आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून तुम्हा जमलेल्या मायबाप शत्रुजनांच्या चरणी अभिवादन करून भगवान ग्राम देवतेला वंदन करून माझ्या आई वडिलांच्या चरणी वंदन करून सेवेला सुरुवात करते। या अभंगावरती मी व्यर्थ अनर्थ खोट करडापाट दोषाने युक्त असणार भ्रमप्रमाद विप्रलिसा निर्माण करणार शक्यतो बोलणार नाही पण मानवी बुद्धी आहे आणि मानवी बुद्धीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष असू शकतात। पाण्याचे दोष आहेत अन्नाचे दोष आहेत वस्त्राचे दोष आहेत राहत्या घराचे दोष आहेत संगतीचे दोष आहेत असे अनेक प्रकारचे दोष आपल्या या दोषयुक्त बुद्धीच्या ठिकाणी असू शकतात। म्हणूनच सर्व शास्त्राचं निराकरण करणं या मानवी बुद्धीला शक्य नाही। म्हणूनच मी सांगणारा अभंगाचा अर्थ यथार्थ असाच असेल असा माझा काही दावा नाही अशी माझी आत्मप्रौढी नाही असा माझा अहंकारही नाही। कारण गुरुजी तुकोबरांच्या अभंगाची सर्व शान उकल होईल असा कोणताही जाणता वक्ता आता बोलू लागलाय। कारण ते अभंग त्या अभंगाच्या ठिकाणी असणारे भाव वेगवेगळ्या वक्त्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रदर्शन दाखवतात। कारण दादा ती शब्द अमर आहे चिरंतर आहे। एखाद्या वक्त्याला एखादा अभंग तसा दिसलाय मग तो दुसऱ्यालाही तसाच दिसावा असा दुराग्रह करण्याचं काहीच कारण नाही। कारण त्याच्या स्वरूपाबद्दल आपण निश्चित असं काही बोलू शकत नाही। श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे देवाच्या संबंधाने कुणी त्याचा रंग त्याचं रूप किंवा त्याचा आकार असाच आहे असं सांगू शकत नाही। त्याच पद्धतीनं माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाच्या अर्थासंबंधी सुद्धा मतभेद असण्याचा संभव आहे आणि मला तरी असं वाटतं बरं का महाराज ते तसंच असणं योग्य आहे। कारण जगद्गुरु तुकोबारांचे अभंग किंवा त्यांचं तत्वज्ञान हे जर आपल्या जसंच्या तसं आकलनात आलं तर मला तरी असं वाटतं आपण माणसंच राहायचो नाही। मग आपण जनावर होऊ असं मला म्हणायचंच नाही पण आपण त्या पात्रतेला जाऊ आणि मग आपल्याला काय त्या शब्दांचं महिमान कळेल। तुकोबाराय स्वतः म्हणतात तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो। मग आपण त्या पात्रतेपर्यंत जाणं महत्वाचं आहे। ज्या वेळेला तुम्ही त्या पात्रतेपर्यंत जाऊन पोहोचाल त्याच वेळेला तुम्हाला त्याचं महत्व कळेल। नाहीतर एखादा मृदुंगाचार्य सुंदर मृदुंग वाजवतो दुसऱ्या मृदुंग वाजवणारानं त्याला पाहिलं की त्याला असं वाटतं अरे आपण उगीच मृदुंग वाजवतो। पण दादा प्रत्येकाचं मृदुंग वाजवणं हे ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बरोबर आहे।
एखादा सुंदर कीर्तन करत असेल, दुसऱ्या कीर्तनकारानं त्याला पाहिलं तर त्याला असं वाटतं, अरे आपण उगीच कीर्तन करतो, पण दादा प्रत्येकाचं कीर्तन करणं हे ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बरोबर आहे. माऊली म्हणतात तसं पाय मोडून बसायचं नाही. राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणे आणि काय कोणे चालवेची राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणे आणि काय कोणे चालवेची. गरुड आपले पेपे बसून आकाशात दूर वर असेल, मग शिवण्यांनी काय उडायचं? त्यांनी उडायचं, पण आपली क्षमता किती यावर अवलंबून. पंख किती मोठे झाला, ज्याच्या जीवाचा तो काय भरारी घेणार, तो दृष्टिकोन महत्वाचा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्या अभंगाशी लढीवाळपणा करण्याचा अधिकार सर्वांना देऊन टाकलेला आहे. मात्र तुकोबरायांच्या अभंगाशी लढीवाळपणा जर करायचाच असेल तर मी जाणीवपूर्वक एक वाक्य बोलेल, काही अंशी तरी आपलं जीवन उद्ध्वस्त करायची तयारी आपल्या जीवनामध्ये ठेवावी लागते. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. तुकोबरा या अभंगामध्ये भगवत भक्तानं केलेल्या भगवत भक्तीचं फल प्रतिपादन करतात. अर्थात महाराज म्हणताय, मी ज्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो तो माझा भगवान परमात्मा भोळा, भाविक, जुनाट आणि चांगला. भक्ती भावाने भक्ती प्रेमाने आम्ही त्याला जसा बनवू तसा तो होतो. का हो तुकोबरा, तुम्ही त्याला भक्ती भावाने आणि भक्ती प्रेमाने जसा बनवला तसा होऊन तो काय करतो? तर तुकोबरा उत्तर देतात, लेका भक्ती भावाने भक्ती प्रेमाने आम्ही त्याला जसा बनवतोय तसा होऊन तो भक्ताच्या जीवनातल्या चिंता दूर करतो, चिंतेचं हरण करतो, चिंतेचं निवारण करतो. का हो तुकोबरा, तुम्ही तर निश्चिंत आणि निर्भय आहात. मग निश्चिंत आणि निर्भय झालेले तुम्ही संत मंडळी या दुःखरूपी मृत्यू लोकात नेमकं करताय काय? याच्यावर तुकोबरा उत्तर देतात की निश्चिंत आणि निर्भय झालेले मी संत मंडळी या दुःखरूपी मृत्यू लोकात आलोय, येतोय, पुढेही येणार आहे. भक्तीचा डांगोर आम्ही पिटलाय, पिटतोय, पुढेही पिटणार आहे आणि सर्वकालीन सर्व सुखाचा उपभोग घेतला, घेतो, घेणार आहे. का हो महाराज, कसं शक्य होतं तुम्हाला एवढं? तुकोबरा म्हणतात, लेका भक्तीची परिसीमा होते, भक्ती अति टोकाला जाते, त्या योगानं देव माझा होतोय, मी देवाचा होतोय, देवत्व माझ्यात कुठल्याही प्रकारचा विसंब उरत नाही. त्याचं एक कारण आहे, त्या प्रभूच्या शक्ती सामर्थ्यावर आम्ही या दुःखरूपी मृत्यू लोकात आलोय. भक्तीचा डांगोरा मी पिटलाय, त्यामुळे जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची चिंता आसूच शकत नाही. त्याचं कारण हा भक्तीतून प्राप्त झालेल्या स्थितीचा आनंद आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला झोपायला अजिबात हरकत. महिला मंडळ माग बसलेल्या झोपल्या का काय? अंतरवाली इकडे इकडे इकडे. भगवत भक्ताने भगवत भक्ती केली की त्याला निश्चित फलाची प्राप्ती होते. दादा ती 4 प्रकारची: निश्चिंतता, निर्भयता, स्वतंत्रता आणि सुखरूपता. अनन्य भक्ताची भक्ती करणारा जो भगवंताचा भक्त आहे त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चिंता आसूच शकत नाही, म्हणजेच तो निश्चिंत आहे. ज्या गर्भवासाचं दुःख आपल्याला संत सांगतायत, संतच काय सगळे ग्रंथ सांगतायत, गर्भवासम समम दुःख न भूतो न भविष्यते. त्या गर्भवासाचं भय सुद्धा त्याला उरलेलं नाही, म्हणजेच तो काय आहे? निर्भय आहे. या मृत्यू लोकात जगताना त्याला किंचितही दुःख भोगावं लागत नाही, म्हणजेच तो सुखरूप आहे. आणि याच मृत्यू लोकात तो कुणाच्याही पारतंत्र्यात जगत नाही, म्हणजेच तो स्वतंत्र आहे. अर्थात निश्चिंतता, निर्भयता, स्वतंत्रता आणि सुखरूपता हा भक्तीतून प्राप्त झालेल्या स्थितीचा आनंद आहे. माणसा
निर्भय होण्याकरता, स्वतंत्र होण्याकरता आणि सुखरूप होण्याकरता इथं बसलेल्या पैकी जर कोणाला वाटत असेल, मंडपात बसलेल्या पैकी आपलं जीवन निश्चिंत असावं, निर्भय असावं, स्वतंत्र असावं, सुखरूप असावं, तर जीवनामध्ये आवश्यक ती साधना करणं महत्वाचं. आपण जर नको ती साधना केली तर नको तेच दुःख आपल्या पदरामध्ये पडत असतं. मला सांगा, एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, दारू पिणारा व्यक्ती कळतो ना तुम्हाला? इथं नाही ना कोणी पी दारू? दारू कळते का? दारू अय, एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, त्याचं कुटुंब कधी निश्चिंत, निर्भय, स्वतंत्र आणि सुखरूप असू शकतं का? मित्र असं ऐकलं विभीषण महाराज, असं म्हणतात आपल्या या भारत देशामध्ये रोज 900 टँकर दारू लागते. मला वाटलं कदाचित पाण्याबद्दल बोलतात. हो, पण ज्या महाराष्ट्रात जगद्गुरु तुकोबराय आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये माझ्या माऊली सारखे संत आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराज आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आणि त्या महाराष्ट्रात जर लोक रोज 900 टँकर दारू पित असतील ना, तर मला तरी असं वाटतं या महाराष्ट्राचं फार दुर्भाग्य. दारू पिणारा व्यक्ती दारू पितो, विकणारा मनुष्य तुम्ही कधी दारू पिताना पाहिला का? तर इकडं काय अनुभव नाही, पण इकडं दारू पिणारा व्यक्ती दारू पितो, विकणारा मनुष्य तुम्ही कधी दारू पिताना पाहिला? वस्तू एकच आहे, फक्त विकणाऱ्याला वर्म कळाला, श्रीमंत झाला, सुखरूप झाला, आणि पिणाऱ्यानं तीच वस्तू आपल्या खिशातले पैसे दिले, खरेदी केली आणि आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेतलं. क्या किया, क्या किया, क्या किया रे तुझे जीवन लगा, क्या किया रे जिसे पाता उसको
एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे, त्याचा कुटुंब कधी निश्चित निर्भय स्वतंत्र आणि सुखी असू शकत नाही. म्हणून माणसानं जीवन जगत असताना आवश्यक ती साधना करणं महत्वाचं आहे. आपण नको ते साधना केली की नको ते सुख त्याच्या पदरामध्ये पडत असतं. मग तुकोबरा साधकाला प्रश्न करतात, का रे का भक्ती करताना तुम्ही मग त्या भक्तीचं तेज तुमच्या तोंडावर दिसत का? तुमचे चेहरे असे सुकलेत का? फोडीली गौरी तोंडावरी तुकोबरांचं बोलले का तुम्ही भक्ती करता मग त्या भक्तीचं तेज तुमच्या तोंडावर दिसत का नाही? तुम्ही नेमकं कोणाची भक्ती करता? पण थोडंसं चिंतन केल्यानंतर असं लक्षात येतं की खऱ्या भगवंताच्या भक्तीमध्ये रंगलेला जो भगवंताचा भक्त आहे त्याचा चेहरा नेहमी नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखा प्रसन्न प्रफुल्ल आणि टवटवीत दिसला पाहिजे. त्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला आनंद वाटला पाहिजे. त्याच्या भक्तीचं तेज आपल्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. मग तुकोबरा म्हणतात, भक्ती करताना रे तुम्ही मग त्या भक्तीचं तेज तुमच्या तोंडावर दिसत का नाही? तुम्ही नेमकं कोणाची भक्ती करता? मी बोललेलं कळतं तुम्हाला? तुकोबरा थोडंसं चिंतन करतात आणि तुकोबरांना काय सांगायचं नीट लक्ष पुरवत का? या मृत्यू लोकात असा एक वर्ग आहे की जो देवाची भक्ती अहोरात्र करतो आणि प्राप्तीला मुक्त होतो. आपल्याला त्याचा विचार आज या ठिकाणी करायची गरज आहे. बोला ना, तुम्ही बोला ना. तुम्हाला मी येडी दिसते का? जो भक्ती करतोय प्राप्तीला मुक्त होतोय त्याचा विचार करू नका. जो भक्तीच करायला तयार नाही त्याचा विचार तुम्ही करू नका. पण एखादा मनुष्य अहोरात्र भक्ती करतोय, अहोरात्र भक्ती करतोय, अहोरात्र भक्ती करतो, पण प्राप्ती वाचून विन्मुख राहतो, प्राप्ती वाचून जीवन जगतो. दादा मग याची भक्ती करणं नेमकं चुकतंय कुठं? आपल्याला विचार करायचा आहे. हे जर समजलं नसेल तर मी उदाहरण सांगेन. जो मुलगा कायमचा नापास आहे त्याचा विचार करू नका. जो मुलगा कायमचा पास आहे त्याचाही विचार करू नका. पण एखादा मुलगा पास होण्याकरता शाळेत जातोय, अभ्यास करतोय, गृहपाठ लिहितोय, पुरवण्या जोडून 3-3 तास पेपर लिहितो, पण रिझल्ट आणायला गेला की फर्स्ट क्लास मध्ये नापास होतो. मग याचा अभ्यास करणं नेमकं चुकलंय कुठं? आपल्याला विचार करायचा आहे. अजूनही नाही, मी त्याच्या पुढचं उदाहरण सांगेन. ज्याला रोग झाला नाही त्याचा विचार करू नका. ज्याला रोग झाला पण त्या रोगापासून मुक्त झाला त्याचाही विचार करू नका. पण एखाद्याला रोग झाला आणि तो रोग बरा करण्याकरता तो दवाखान्यात गेला, हॉस्पिटलला गेला, त्यानं 10 महिने ट्रीटमेंट घेतली, पथ्य पाळली, औषधं घेतली, पण त्याला किंचितही गुण यायला तयार नाही. तो याचं ट्रीटमेंट घेणं नेमकं चुकतंय कुठं? आपल्याला विचार करायचा आहे. अजूनही नाही, मी त्याच्या जो नावेत बसला नाही त्याचा विचार करू नका. जो नावेत बसला पण त्यानं पहिलं तीर गाठलं त्याचाही विचार करू नका. पण एखादा मनुष्य रात्रीचे 12 वाजता नाव चालवण्याकरता बसलाय, पहाटेच्या 4 वाजेपर्यंत त्यानं नाव चालवली, पण त्याची नाव पहिलं तिरीत जायला तयार नाही. मग याची नाव चालवणं नेमकं चुकतंय कुठं? आपल्याला विचार करायचा आहे. आता तरी हो म्हणा ना, स्टॉप संपला माझा सगळा. थोड्या वेळ विचार केला आणि असं लक्षात आलं, अरे कुंटीला बांधलेली नाव सोडलीच नाही. तुकोबरा म्हणतात ना, भक्ती करता तुम्ही, त्या भक्तीचं तेज दिसत नाही. कधी जर एसटी स्टँड वर गेले असाल तर पहा, त्या एसटी स्टँड वर तुम्हाला 1000 जातीचे लोक पाहायला मिळतील. किती बोला ना, तुमचा माझा काही बांधाला बांधे का? किती? 1000 जातीचे लोक पाहायला मिळतात. आणि त्या एसटी स्टँड वर कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये एखादा ब्रह्मचारी कीर्तनकार उभा असतो. 1000 जातीचे चेहरे वेगळे आणि एका ब्रह्मचारी कीर्तनकाराचा चेहरा वेगळा. फरक जाणवेल बरं का? 1000 जातीचे चेहरे वेगळे आणि त्या एका ब्रह्मचारी कीर्तनकाराचा चेहरा वेगळा. पण यांच्यातले काही डोकेबाज म्हणतील, महाराजांना रोज चांगलं चांगलं खायला भेटतं, पण त्या ठिकाणी असणारा भाव कसा आहे?
खऱ्या भगवंताच्या भक्तीत रंगलेला भगवंताचा भक्त त्याचा चेहरा नेहमी नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखा प्रसन्न प्रफुल्ल आणि टवटवीत दिसला पाहिजे. मग तुकोबरा म्हणता भक्ती करताना तुम्ही त्या भक्तीचं तेज तुमच्या तोंडावर दिसत का नाही? तुम्ही नेमकं कोणाची भक्ती केली त्याच्यातला एक साधक उठून उभा राहिला, तुकोबरा मी त्या आई भवानीची भक्ती केली. आई भवानी थोर जाणून ती दम्या उपासले, हाती देवणी परडी तिने मज भिकेसी लाविले, खुळा पांगुळा करुणी आपला जवळी वैसिले, उदोस्तुचे बरे गरगरा फिरे भूत बाबरे, तो मज व्यर्थ शिन वाटला तुझ म्या फुलवरा बांधला. मी त्या आई भवानीची भक्ती केली. आई भवानी थोर झाली. मी तिला पाजायला गेलो आणि तिने काय केलं? तिला वाटलं गोड म्हणते तर्ण बांडे धड धाकट आहे. तिनं दिली ती परडी माझ्या हातात आणि सांगितलं 5 घर जोगवा, हाती देवणी परडी तिने मज भिकेसी लाविले. आता मी गेलो असा येडबांब, मी गेलो चांगले चांगले मोठे मोठे शलके शलके असे घर मागून आणले. शलके शलके काय तुम्हाला? शलके शलके म्हणजे कसे कसे? मोठे मोठे घर मागून आणले, चांगला चांगला गरम गरम माल मागून आणला. आता आईला वाटलं याच्यामुळे चमचमीत खायला मिळतंय, गरम गरम माल खायला मिळतोय, हा जवळच राहिला पाहिजे, पळाला नाही पाहिजे. म्हणून तिने मला खरूच नाईटा करून कायमचा कोड फोडून ठेवला. खुळा पांगुळा करून आपणा जवळी वैसिले. दुसऱ्याला विचारलं का रे तू कोणाची भक्ती केली? खंडोबासी नवस करुणी मुरडी होऊन वैसले, आपले जे का सगळे सज्जन ते उंचवणी बरी बरी लेव. महाराज म्हणतात इथं चुकलात तुम्ही. तुमचं नेमकं काय चुकलं ना? 2 मिनिटं लक्ष पुरव ऐका. अपूर्ण असणाऱ्या जीवानं पूर्ण होण्याकरता भगवंताची भक्ती करावी, जरूर अवश्य करावी. पण ती भक्ती करत असताना परिपूर्णतम भगवान परमात्म्याची करावी, अनन्याची नको. ज्याची भक्ती करतो तो अपूर्ण आणि जो भक्ती करतो तोही अपूर्ण. मग अपूर्ण उठला आणि अपूर्णाकडे मागत सुटला. हा अपूर्ण या अपूर्णाला काय देणार आहे? प्रश्न नाही का तुमच्याकडे? असे मूर्ख अधिक मूर्ख बरोबर डबल मूर्ख. काय मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शाणा असे का? अंधार अधिक अंधार बरोबर प्रकाश असे का? तुमच्याकडे असं आहे का? मूर्ख अधिक मूर्ख बरोबर डबल मूर्ख आहे. अंधार अधिक अंधार बरोबर डबल अंधार आहे. मग अपूर्ण अधिक अपूर्ण अपूर्णच राहणार आहे. ते कधी पूर्ण होणार आहे का? मग तुकोबरा म्हणतात रे लेका, जी दैवते स्वतःची इच्छा पूर्ण करण्याकरता तुम्हाला फिरवतात ती तुम्हाला काय देणार? सिंदरी हिंदरी दैवते कोण तुझी पूजने, आपला मोठा माझा भगवान परमात्मा तुमच्या भगवान परमात्मा सारखा मुळीच. ऐकणाऱ्या साधकांना सांगितलं तुकोबरा मान्य आहे, तुमचा भगवान परमात्मा आमच्या भगवान परमात्मा सारखा नाही. पण तुमचा भगवान परमात्मा नेमका आहे हे कसं? तुम्ही आतापर्यंत आमच्या देवदेवचं खंडन केलं, तुमचा भगवान परमात्मा कसा सांगा? म्हणजे मंडन करा हा शास्त्राचा नियम आहे. ज्याच्याकडे मंडनाचं ज्ञान आहे त्यानेच खंडन केलं पाहिजे, ज्याच्याकडे मंडनाचा अनुभव आहे त्यानेच खंडन केलं पाहिजे, नाही का?
नाही तर गुरुजी पकवाज होतात सुंदर पकवाज होतात पण आजच्या कीर्तनात मी म्हटलं गुरुजी तुमचं पकवाज वाजवणं चुकलं काय काय तुम्ही असं म्हणणारच नाही मला माहिती एवढा अपमान झाला असला दादा पण गुरुजीचं मन अतिशय मोठं आहे त्यांनी मला माफ केलं मला रावलंच नाही महाराज गुरुजी तुमचा पकवाज वाजवणं चुकलं मग काय गुरुजीने ते रावलं त्यांनी पकवाज उचलला माझ्या समोर उभा केला सांगितलं काय होत आहे माझं पकवाज वाजवणं चुकलं म्हटलं हो हो तुमचा पकवाज वाजवणं चुकलं गुरुजी म्हणतात ताई माझ्या वाजवताना जिथं चुकलं तिथं तुम्ही थोडं वाजवता म्हटलं हा काय येतंय मग गपचूप कीर्तन कर संसारी माणसाचा नित्याचा अनुभव रोजचा अनुभव एक जण सकाळी उठला सायकलवर 10-20 किलोमीटर 2-3 गावाला आपला उठतो थकला होता दमला होता एक ग्लास पाणी सुद्धा पिला नव्हता दारात आला त्यानं दरवाजा वाजवला बायकोनं दरवाजा उघडला आत गेला फॅनचं बटन दाबलं कपडे काढले टॉवेल पिंडाळा बाथरूम मध्ये गेला हातपाय धुतले तोपर्यंत बायकोनं जेवणाचं ताट तयार पाट वगैरे म्हणला पाटाजवळ पाण्याचा तांब्या भरून ठेवला आणि बायको जवळच त्या पाटाजवळ बस तिला वाटलं आता जेवायला बसली आजची भाजी खूप सुंदर झाली म्हणती तेवढंच आपल्या संसारात दुसरं तरी म्हणून जवळच ताटाजवळ तुम्ही बोला ना ताटाजवळ बसली आजच्या कीर्तनात बोललं तरच कीर्तन होईल बरं अरे आज भाजी बिघडली बाई थोडी नर्वस त्यानं दुसरा घास घेतला तोंडावर घातला अरे अशी कुठे भाजी असते का भाजी बिघडली बाई थोडी नर्वस त्यानं तिसरा घास घेतला तोंडात घातला आणि सांगितलं अरे आज भाजी फारच बिघडली मग बाईचं टेम्परेचर 90 च्या पुढे जात का बाईचं टेम्परेचर 90 च्या पुढे ती उठली पाय आदळत 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 स्वयंपाकघरात गेली भाजीचं पातेलं उचललं याच्या समोर आणून कणकणा पटपट गुरुजी तुम्हाला अनुभव काय ती म्हणते का हो एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही मी केलेली भाजी बिघडली म्हटले हो हो तू केलेली भाजी बिघडली ती म्हणते का हो माझ्याकडून करताना जिथं चुकली तिथं तुम्ही थोडी करून दाखवता का मला काय येतंय मग गपचूप काय ना त्यानं सांगितलं तू केलेली भाजी बिघडली भाजी बिघडली म्हणणं सोपं आहे जाणणं सोपं आहे का महिला म्हणणं जाणणं फार अवघड आहे भाजी बिघडली म्हणजे नेमकं काय झालं मीठ कमी पडलं तिखट कमी पडलं फोडणी दिली नाही जिरे टाकले नाही मोहरी टाकली नाही लसूण टाकला नाही अरे भाजी सपक लागते भाजी कडकट लागते तो म्हणतो मला याच्यात काहीच कळत नाही म्हटलं मग काय नाही त्यानं सांगितलं तू केलेली भाजी बिघडली हे झालं त्याच्या शब्दाद्वारे केलेलं तिच्या भाजीचं खंडन तिनं सांगितलं तुम्ही थोडी करून दाखवता का मंडन करता का शास्त्राचा नियम तू कोबर आहे ह्याच्या पद्धतीने तसंच तुम्ही आतापर्यंत आमच्या देवतेचं खंडन केलं तुमचा भगवान परमात्मा कसा ते सांगा मंडन करा कोबर आहे म्हणतात लेका मी ज्याची भक्ती करतो माझा भगवान परमात्मा तुमच्या भगवान परमात्मा सारखा मुळी तैसा नो हे नारायण
जग व्यापक जनार्दन त्यांचे तुम्ही ज्याची करता तुमचा भगवान भक्ताची इच्छा पूर्ण करण्यास समर्थ नाही अशक्तिमान आहे अल्पज्ञ आहे मी ज्याची करतो माझा भगवान भक्ताची इच्छा पूर्ण करण्यास समर्थ सर्व शक्तिमान करतू अन्यथा करतू उत्तर की तो एक येतो जीवनात जातो हा हरी भगवान परमात्माचा विशेष कृष्ण अवतारामध्ये भगवान परमात्माने आमचा भगवान भक्ताची इच्छा पूर्ण पण काहो तुम्ही ज्याची भक्ती करता भगवान परमात्मा आहे त्या प्रथम होळे भागी होळे
महाराष्ट्रातील बुलंद आवाज माझे बंधुराज आदरणीय विजय महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. जोरदार आणि गुरुजी त्यांच्याबद्दल मी बोलू का? जब आप गाते हो तो पूरी दुनिया जब आप गाते हो तो पूरी दुनिया में जाती है. मैंने इधर उधर देखा तो बुझी हुई सुषमा ज्यांनी सुंदर गायनाच्या ठिकाणी पहिलं प्रमाण तुकोबराच्या प्रथम चरणात माझा भगवान भोळा भावी सुना आणि भक्ती भावाने प्रेमाने पण तुमचा ऐकणाऱ्याचा गैरसमज असा होईल. यांनी खूप वेळचं मानलंय आमचा देव असा आमचा देव तसा तुमचा देव असा आमचा देव तसा पण यांचा देव आहे पण तसा आणि यांचा देव काय आहे म्हणे तर भोळा पण तुकोबरावर माझा भगवान भोळा तरी चतुरा बोला आमच्याकडे लेकरं 1 वर्षाचे झाले की किती खाल्ले मोठं बरं त्याच्या ज्या दिवशी श्रीरामजी म्हणाले की माझा भगवान श्रीरामाद्वारे नाचू लागले जो भेटेल नाचू लागले अहो तुम्ही काय केलं अहो तुम्ही काय केलं अहो तुम्ही काय केलं माझा बाबा कृष्ण
बोल बोले ती म्हणते गप्प बसा तुमचा आम्ही काय काय म्हणे राजा तुमच्या घरात खायला अन्नाचा पण तिले काय कारण बोला जनजई आलेले नाही तर घरी गेलो तिले ती म्हणते का हो तुम्ही तुमच्या मित्राकडे जा आणि आपल्या काही सुदामजी म्हणतात जाणार सुदामजी म्हणतात जाणार त्या द्वारकेच्या राजाने तुम्हाला काही दिलं नाही ते मागा पण सुदामजी म्हणतात जा आणि एक सुंदर दिशी सुदामजी म्हणतात आपला मित्र प्रतीही तरी आपल्या मित्राकडे आपले हे हात पसरले मित्र प्रेम सब पण त्या सुदामजीची पत्नी तीच मान्य करायला लागली ती म्हणते मला चावत सुदामजी जाण्याला पण सुदामजी माणसांनी ठिकाणी देवाकडे जातात गुरुकडे जातात आणि साधा खळखळ माणसाला कधी महिला त्याच्यामुळे गुरुकर झालं मी कमी तीन ठिकाणी देवाकडे गुरुकडे साधा त्या सुदामजीची पत्नी शेजारी थोडीशी एक चले श्याम सुंदर रे मिलने सुदामा चले श्याम सुंदर रे मिलने चले
कृष्ण हरे 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 श्याम हरे श्याम श्याम हरे हरे फट 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 फटिया शरीर पोट पाठीला चिकटलेलं केस अस्ताव्यस्त आहे पायात तयार नाही मुक्काम करत सुदामची वारीला निघाली फटफट फटफट होतं शरीर झालेलं पायात चप्पल नाही पायात चालण्याकरता प्राण नाही आणि सुदामची वारी घेऊन पोहोचतात भगवान परमात्म्याचे चरण सुदामजीला अडवतात कोण तुम्ही उठून आला कोण पाहिजे सुदामजी म्हणतात तुमचा जो द्वारिकेचा राजा आहे तो माझा बालपणीचा मित्र पण द्वारपाल म्हणतात कृष्ण भगवान परमात्मा काय तो म्हणे द्वारकेचा राजा आणि ज्याच्या खायला अन्नाचं करून हा भिकारी भगवान कारण माणसाचं त्यांच्यामध्ये गुण रूप आवड किंवा व्यसन याच्यातली कोणती तरी गोष्ट सारखी असावी लागते तरच माणसाचं मित्रत्व होतं मग द्वारपाल म्हणतात कृष्ण भगवान परमात्मा द्वारिकेचा राजा आणि ज्याच्या घरात खायला अन्नाचा कण नाही हा भिकारी भगवान परमात्माचा मित्र हात जोडतात सुदामजी जाऊन तुमच्या राजाला एक सूचना द्या हो की तुमचा बाल मित्र सुदाम आलाय एकदा जाऊन सूचना द्या
जोडतात जाऊन फक्त सूचना द्या तुमचा बालपणीचा मित्र सुदामाला द्वारपाल भगवंत येते प्रभू कोणीतरी गरीब ब्राह्मण तुमच्या भेटीकरिता आला अतिशय पाठवत होतं शरीर अतिशय शुष्क झालेलं आहे पोट पाठीला चिकटलेलं आहे केस अस्तव्यस्त आहे पायात चाललेला त्राण नाही पायात बूट नाही पायात चप्पल नाही आणि आपलं नाव सुदामा असं सांगतो ज्यावेळेला जगाच्या मालकानं द्वारपालाच्या मुखातून सुदामाविषयी ऐकले जगाचा मालक कृष्ण भगवान परमात्मा दावत करतात आणि सुदामजीला आलिंगन देतात सुनते ही चले आए वो लगाया गले सुदामा को लगाया गले सुदामाला भगवान परमात्मा विनंती करतात आये सुदामजी पधारे त्या सुदामजीला सोन्याच्या सिंहासनावर बसवल्या जातं काय सुवर्ण सिंहासन आहे सोन्याचं सिंहासन आहे मखमलीची गादी आहे आणि पृथ्वीच्या मोलाचं एक रत्न त्या गादीला सुदामजीला बसवलं जातं भगवान परमात्मा त्या सुदामजीच्या आपल्या स्वतःच्या आनंदाश्रमात पाय देतात भगवान परमात्माच्या सर्व राण्या सुदामाचं दर्शन करतात आणि आता सुदामजीला भगवान परमात्मा प्रश्न करतात का रे सुदामा वहिनीनं माझ्या हातात काही दिलं नाही का रे एवढं मोठं वैभव पाहिलं आणि आपल्या आपल्या उपरण्यातले पोहे देण्याची जगाचा मालक ते भावना ओळखतात आणि सुदामजीच्या हातात ते पोहे हिसकावण्याचा प्रयत्न करतात अखेर भगवान परमात्मा ते पोहे हिसकावून घेतात काय नवल ज्यावेळेला कृष्ण भगवान परमात्मा त्या पोयाचा पहिला घास खातात सुदामजीचा काय नवल ज्यावेळेला कृष्ण भगवान परमात्मा पोयाचा दुसरा घास खातात सुदामजीची आखी गलगल अहो काय नवल ज्यावेळेला भगवान परमात्मा पोयाचा तिसरा घास खातात सुदामजीचा कावस सुदामा ब्राह्मण भुके दारिद्र्य पिढीला मुठभर पोयासाठी गाव सोनियाचा दिला हा दुसरा बोळा पहिला शब्द बोळा बोळ्याचे दोन पहिला कमी येऊन जास्त देतो आणि दुसरा भक्ताच्या प्रेमापोटी वाटेल ते काम करतो तो आत्ताशी शब्दाचा पहिला शब्द चालन सकाळपर्यंत भोळा आता पुढचा शब्द भावी इतका भावी की त्याने पितांबर गळे नामदेव नाचावं याच्यापेक्षा कोणतंच उदाहरण माझ्या जाती भाविकाचा नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे
त्याच्यापेक्षा मोठं उदाहरण माझ्याकडे भाविक पदाचं नाही, त्याच्या पुढचं विशेषण आहे. जुनाटीचे नाणे बहुत काळाचे ठेवणे नाही, त्याच्या पुढचं विशेषण चांगला, इतका चांगला, इतका चांगला, इतका चांगला. एकदा जर भगवानाच्या जीवनात आला तर भक्ताच्या जीवनातल्या चिंता दूर, चिंतेचं हरण, चिंतेचं निवारण भगवानाचं दुसरं मनोनी चिंता भगवंताचं भजन मोठ्या प्रेमाने करा. ज्याला ज्याला भगवंताने दोन दोन हात दिले त्यांना दोनही हात वरती करा. ज्यांना नाही दिले त्यांनी खालीच ठेवले तरी हरकत काय. रस्त्याच्या पलीकडं अलीकडं कमानीच्या बाहेर मंदिरात सगळीकडे काय जोरदार भगवंताचं भजन करायचं. मी महिला मंडळ आपली पार्टी आज घाबरायचं अजिबात. ज्याला नाचायचं त्याने उठून नाचलं तरी हरकत नाही, कारण माणसाने इथं नाचावं डीजे समोर. ज्याला नाचायचं त्याने 2 मिनिटं भजनाचा आनंद घेतला तरी अजिबात हरकत नाही. 2 मिनिटं भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करा. महिला मंडळची भजन करणार नाही, तिला तिच्या नवऱ्याची शपथ. जोरदार भगवंताचं भजन मोठ्या प्रेमाने करायचंय सर्वांनी प्रेमाने. राधे राधे बोलो राधे राधे. राधे
एकमेकीकडे काय पाहता तुम्ही सगळे? वरती करायला मी सांगावं लागलं, खाली करायला मी सांगायच्या आधीच केलं, इतक्यात तुम्ही चिडचिड. विठोबा संकल्पित वेळेत महाराज माझा भगवान भावी जुना आणि भक्ती भावाने भक्ती प्रेमाने जसा बनवू तसा होतो. भक्ताच्या जीवनातल्या चिंता दूर करतो, हरण करतो, निवारण करतो. पण महाराज आम्हाला सर्व कसं शक्य होतं? तुकोबरे म्हणतात, अरे या भक्ती लोकांना आलोय पुढे येणारच आहे. भक्तीचा डांगर आम्ही पिटलाय, पिटतोय, पुढे पिटणारच आहे. सर्व खाली सर्व सुखाचा उपभोग घेतला, घेतो, घेणार आहे भगवानचं तिसरं जन्म.
जन्म घे रे आपण अभंगाच्या चारही चरणांचा भावार्थ पाहिला. शेवटी जाता जाता महत्वाच्या दोन गोष्टी सांगितल्या. जगता मृत्यू लोक, आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा, श्री बोला थांबवा. आणि तुम्ही खरंच हिंदू म्हणून जगता तर आपल्या गोठ्यात तरी गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधायला विसरू नका. जगताना मृत्यू लोक आजच्या कीर्तनातून एवढंच घरी नाही, एक गावरान गाय दारात तुळशी वृंदावन बांधा. आजचं कीर्तन सफल झालं असं म्हणे ज्ञानेश्वरा माऊली.